नंतर काय डिसिजन घ्यायचं. खूप सारी इमानदारी राखली याची एंटरप्राइजेस संघाने आणि कुठेतरी हाराकिरी झाली आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. चांगली इमानदारी म्हणजे म्हणजे आपण हिंदीमध्ये ज्याला आपण आणि पहिले प्रथम लाईफलाईन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. धन्यवाद डॉक्टर शेके. आणि आता नक्कीच अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकलेले आहे लाईफलाईन या संघाने आणि प्राचारण केलेला आहे क्षेत्ररक्षणासाठी हार्दिका एंटरप्राइज या संघाला. आणि 2च ओव्हरचा सामना असणार आहे. चला चला मग मैदानात ऍक्शन मध्ये या ना. पहिले षटक हे आपले 40+ जे खेळाडू आहेत तेच टाकणार आहेत आणि रेग्युलर खेळाडू नंतर टाकणार आहेत. चला घाई करा, 2 षटकांचा सामना आहे. कोणी क्षेत्ररक्षण कोणी घेतलं. अंतिम दिवसातला पर्व पिंपळगड प्रीमियर लीगचा दुसरा पर्व, अंतिम दिवस, अंतिम सामना हार्दिका एंटरप्राइजेस वर्सेस लाईफलाईन. मैदान खाली करा, मैदान खाली करा. चला मैदान खाली करा. क्षेत्ररक्षण आहे हार्दिका एंटरप्राइजेस या संघाला क्षेत्ररक्षण आहे. सामना 2 षटकांचा असणार आहे. 40+ गोलंदाज हा कंपल्सरी असणार आहे. पहा पुन्हा एकदा सूचना आहे की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. पॉवर प्ले आला नाही, पॉवर प्ले वगैरे काही नाही. तर त्या हिशोबाने आपला खेळ करायचा आहे. सामना 2 षटकांचा राहणार आहे आणि वेळ अत्यंत कमी आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की ॲक्शन मोडमध्ये यायचं आहे आपण, कारण वेळ कमी आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे समय जब अपने आप पर उतरता है तो जज भी वकील के लिए फिरता है. तशी परिस्थिती व्हायला नको. चला ॲक्शन मोडमध्ये या. कंपल्सरी ओके. तर 40+चा गोलंदाज हा पहिलं षटक टाकेल आणि जो आयकॉन प्लेअर आहे तो दुसऱ्या षटकात फलंदाजीला येईल. चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फलंदाजी लाईफलाईन आपले फलंदाज पाठवा त्वरित. क्षेत्ररक्षण लावून घ्या हार्दिका एंटरप्राइजेस. पवन सूरज जोशी, पवन भोईर फलंदाज लगेच पाठवून द्यायचे. इथे पाहायला मिळेल आता एक जोरदार लढत, जिथे नवख्या खेळाडूंचा, उमद्या खेळाडूंचा भरणा एका संघाच्या बाजूने, तर जुन्या खेळाडूंचा अनुभव दुसऱ्या संघा अर्थात हार्दिका एंटरप्राइजेस. सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांचा शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष तसेच DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य फाउंडर ओनर सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांचं या PPL पिंपळगड प्रीमियर लीग पर्व दुसरं हार्दिक स्वागत आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष तसेच DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य फाउंडर ओनर सन्माननीय दयानंददादा चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. गावची प्रीमियर लीग सध्या सुरू आहे, पिंपळगड प्रीमियर लीग, आणि दादांचं शुभागमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच सामन्याला सुरुवात करायची आहे. दिनेश जोशी नेहमीप्रमाणे 40+च्या माध्यमातून पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. तर फलंदाज अजून येत नाहीत. मी दादा एक सांगू इच्छितो की जेव्हा बालाजी चषक पर्व झालं होतं पहिलं, त्यावेळेस नक्कीच आपला समीर स्पोर्ट पिंपळगड संघ हा अंतिम सामन्यामध्ये होता. आणि जे आपण 40+ आज सामने पाहतोय, तो झाड आणि ते रोपटं लावलं ते सन्माननीय कुंदनजी पाटील आणि सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांनी. पहिलं षटक हे 40+चा खेळाडू टाकेल आणि सामना 2 षटकांचा आहे. 2 गोलंदाज पहिलं षटक 40+चा खेळाडू कंपल्सरी टाकेल. आता मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की तो आपण हा शब्द उल्लेख करावा, कारण की माझे शब्द भरपूर दिवसानंतर आल्यानंतर शब्द थोडेसे मागे पुढे होतात. परंतु की 40+चा जे आज खेळाडू आज आपण मध्ये बघतोय ते सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब आणि सन्माननीय कुंदनजी पाटील यांच्यामुळे आज कुठेतरी 40+च्या खेळाडूंना वाव मिळत आहे. नक्कीच पहिली पंचांनी सामना सुरू करा. सामना 2 षटकांचा. पॉवर प्लेचा षटक हा 40चा गोलंदाज टाकेल आणि आयकॉन प्लेअर हा दुसऱ्या षटकात फलंदाजीसाठी येईल. पॉवर प्ले वगैरे नाही आहे. स्वैर फटकेबाजी, स्वैर गोलंदाजी ही दोन्ही संघांना सवलत. पहिला चेंडू
पवन भोईर इथे कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळून काढलेला आहे. इथे येत आहेत या पहिल्या चेंडूवर 2 धावा. 40च्या माध्यमातून एका बाजूला पवन भोईर बादशाह 11 संघाकडनं खेळतोय, तर दिनेश जोशी त्याही संघाचा प्रतिनिधित्व करतोय. आणि ही कश्मकश 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दिनेश जोशी इथे सुरेख चेंडू चकवलाय फलंदाजाला. पाहूया काय घडतंय. एक मानाची ट्रॉफी अर्थात पिंपळघर प्रीमियर लीग 2025 या ट्रॉफीवर कोण आपला हक्क सांगतोय. अर्थात डॉक्टर जयेश शेळके यांच्या माध्यमातून या तिन्ही आकर्षक ट्रॉफी उपलब्ध झालेल्या आहेत. खेळाडू आज एका संघामध्ये एकामेकाच्या विरोधात खेळत आहेत. पवन भोईरचा पुन्हा एकदा फटका मिडनच्या दिने एकदा पण दुसऱ्या धावेचा पूर्ण होतोय. आणि आता मात्र थोडीशी अपील होते, परंतु चपळ असा पवन भोईर अगदी धावण्यात देखील चपळ. आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण करताना संघाची धावसंख्या पोहोचते 4 वर. अर्थात 3 चेंडूंचा खेळ आणि उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. पाहूया 9 चेंडूंवर आयकॉन प्लेअर अर्थात सूरज जोशीला पाचारण केलं जातंय का, एखाद्या गड्याचा बळी दिला जातोय का. त्यांच्यामध्ये यश भोईर नावाचं एक वादळ अजून शिल्लक आहे. तर नक्कीच पाहायला देखील मजा वाटेल. परंतु आज एका सोबत असणारा पवन भोईर आणि एका बाजूला दिनेश जोशी. आता मात्र चेंडू हवेमध्ये, परंतु चेंडू सीमा पार. षटकार. या स्पर्धेलाच नव्हे तर इतर असंख्य पंचक्रोशीवर असणाऱ्या सर्व स्पर्धांना ज्यांचे आवर्जून उपस्थित लाभते असे सन्माननीय दयानंद सोरगे यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की दरवाजे पर लिखा था कोई मेरे पास मत आना, आज मैं बहुत दुखी हूँ, सच्चा दोस्त पास आया और बोला मुझे पढ़ना नहीं आता. असं काहीसं वातावरण दयानंद सोरगे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहमीच सगळ्या स्पर्धांना हजेरी लावताना दिनेश जोशी पुन्हा एकदा पुढच्या चेंडूचा सज्ज पवन भोईर. षटकार निघालाय, उत्तुंग षटकार. षटकाराने धावसंख्या पोचली 10. इथे रक्षात्मक हलकेच खेळून काढलंय स्क्वेअर लेग च्या दिशेने. इथे क्षेत्ररक्षण बऱ्यापैकी झालंय, मात्र 2 धावा वाचवू शकत नाहीत. इथे या दुहेरी धावेने धावसंख्या पोचली ती 12 वर. अर्थात एक 40चा गोलंदाज त्याच्यावर प्रहार हमला होणं हे कमळप्राप्त आहे. आणि त्या दिशेने वाटचाल करताना पवन भोईर, सूरज जोशीचं येणं बाकी आहे, तर यश एका बाजूला अजून शेष आहे. येणारे चेंडू 7. तर नक्कीच या 2 धावांनी संघाची धावसंख्या ते बिनबाद 12 अशी धावसंख्या कुठेतरी विजयाकडे वाटचाल म्हणता येईल. कुठेतरी एक खंबीर एक मजबूत बाजू पकडताना पवन भोईर अजूनही क्रीडा फलंदाजीसाठी पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन थोडासा यॉर्कर लाईनचा चेंडू. एकदा पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. आता मात्र दुसरी ही धाव पूर्ण होते. 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या ती बिनबाद 14. अशा रीतीने पहिल्या षटकानंतर 14 आणि येणारे चेंडू असतील 6 ही एकेरी बाजू सांभाळण्यासाठी. आणि येणाऱ्या फलंदाजीच्या क्रमवारीत अर्थात यश भोईर आणि सूरज जोशी यांचा खेळ बाकी. मात्र पवन याने देखील एक उपयुक्तता नेहमीप्रमाणे सिद्ध केलेली आहे. नक्कीच पिंपळघर प्रीमियर लीगचं पर्व दुसरं 2025चं पर्व दुसरं आणि या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या परिसरातील सर्वांनी दिला. आणि हे व्यासपीठ फुलून निघालेलं आहे की कोणीही नाराज नाही, कोणीही या स्पर्धेला गालबोट लागेल असं कृत्य केलेलं नाही ना. हेच या स्पर्धेचं यश आहे. आणि निश्चितच शेवटचं पर्व, शेवटचा दिवस, शेवटचं सत्र पाहूया या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरतंय ते. राजू भाऊ. तर दुसरं षटक आयकॉन प्लेअर नाही, मात्र नयन भुईर याच्यावर धुरा सोपवलेली आहे. तर नक्कीच मागच्या सामन्यावर देखील धुरा चांगली सोपवली होती आणि तितकीच साजेशी कामगिरी देखील नयन भोईर यांनी केली होती. परंतु पुन्हा एकदा अजूनही पवन भोईर एक मजबूत बाजू घेऊन अजून एक पिचवर उपलब्ध आहे.
इथे एष्ट्या वाकवलेत नयन भोईर. मी म्हटल्याप्रमाणे दिवसांदिवस पहिल्या दिवसापासून त्याचा खेळ, त्याची गोलंदाजी बहरत चाललेली आहे. अगदी ब्लॅकहोल्डमध्ये जो चेंडू टाकतोय आणि फलंदाजाला कोणतीही मुभा देत नाही, तशाच प्रकारचा हा चेंडू होता. आणि इथे मात्र यष्ट्या वाकवल्या गेल्या. पहिला गडी, पहिला धक्का हे बसलेला आहे. सांघिक 14 या धावसंख्येवर येणारे चेंडू असतील 5 आणि फलंदाजीसाठी खेळपट्टीवर दाखल होत आहे सूरज जोशी, ज्याच्या बॅटमधून दादा एक अनाउन्समेंट करण्यात आली होती. अनाउन्समेंट करायला आला होता की प्रणय त्याला रोहनसाठी की रोहित कडून की प्रति षटकारच तब्बल 500 रुपये पारितोषिक होतं, परंतु पहिल्याच चेंडूवर त्याचा त्रिफला ओढाला आणि ते बक्षीस मात्र हुकलं. विजय भोईर यांच्याकडून विकेट हार्टिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. सतीश भोईर यांच्याकडून देखील शिवसेना विभाग प्रमुख सतीश भोईर यांच्याकडून देखील प्रति विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे रिवर्स चेंडू हवेत, प्रयत्न होता मात्र सरावाचा अभाव आणि खेळाडू तिथपर्यंत पोहोचला नाही. दरम्यान या चेंडूवर मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाव्याने धावसंख्या पोहोचते 15वर. 1-2 मातब्बर तुल्यबल संघादरम्यान ही लढाई सुरू आहे अंतिम फेरीची, जिथे कोणी हार मानायला तयार नाहीत. एकीकडे जुना अनुभव भरत पाटील, तर दुसरीकडे नवा जोश, नवा रक्त पवन भोईर आणि सूरज जोशी. नक्कीच दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. सतीश भोईर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना विभाग प्रमुख सतीश भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. विजय भोईर या चेंडूवर येतात 2 धावा. या दुहेरी धावांच्या धावसंख्या पोहोचली ती 17वर. अर्थात ही एकेरी बाजू संपण्यासाठी फक्त 3 चेंडूंचा खेळ शेष. 17 पहिल्या षटकामध्ये दादा कुठेतरी 12 धावसंख्या होती आणि आता 17. कुठे चांगले षटक म्हणता येईल. नक्कीच नयन भोईर इथे काऊ कॉर्नर लॉंगॉन यांच्या मधोमध खेळून काढलेला चेंडू. सूरज जोशी कोणतीही चूक करत नाही. अर्थात चपळ असा क्षेत्ररक्षक. इथे काय घडतंय, काय बिघडतंय, पंच अगदी आकाशाकडे बोट दाखवताना आम्हाला सांगतायत की पवन भोईर याला परतावं लागेल. तर बॅकअप म्हणता येईल दादा याला, कारण की चेंडू जेव्हा थ्रो केला सौरभ याने, चेंडू एक टपकून कीपरच्या वरनं गेला, परंतु त्याला बॅकअप होता आणि बॅकअप मध्ये पुन्हा एकदा पवनचा महाग बळी गेला. चला फलंदाज घाईत यायचंय. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही आवर्जून उल्लेख करू की 2 चेंडू शेष. एकेरी बाजू संपण्यासाठी फक्त 2 धावांची 2 चेंडूंचा खेळ बाकी. अर्थात बाद झालेला फलंदाज पवन भोईर, त्याची जागा घेण्यासाठी यश हा एक वादळ आहे. गणेश जोशी यांच्याकडून हार्दिका एंटरप्राइज संघाला तब्बल हा सामना अंतिम सामना पटकावला, तर तब्बल गावची मेजवानी आहे 511 संघासाठी. सुरेख चेंडू पहा, उगीच नाही या खेळाडूला फरदीन काजीची उपाधी दिली गेली. अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक वेध. पण दादा मी सांगू इच्छितो की एक जेव्हा आपण गोलंदाज बघतो ते उंच असतात, त्यांची उंची देखील 7.5 फूट 6 फूट असते, परंतु त्या उंचीला मात करत इथे काय घडलंय, काय बिघडलंय पाण्यासारखं ठरेल. मात्र पंच आमच्या दिशेला वळून सांगतायत ही वायफळ फेक आहे, वायफळ चेंडू आहे, दिशाहीन भरकटलेला आहे आणि अतिरिक्त वाईड घोषित केलेलं आहे. वाईडने धावफलकावर धावा दिसत आहेत 19. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष. अर्थात एक चेंडू. ओके, इथे पुन्हा एकदा फटका चुकला आहे. मात्र एसटी रक्षकाच्या मागे चेंडू जाते. सूरज चुकी करणार आहे, 100% चुकी करणार नाही 3री धाव घेण्याचा. आणि ही 3 धावा खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत या सामन्याच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी. हे ठरेल उरलेल्या काही 2 षटकानंतर. साहिल शेळके
ठीक, थँक्यू सो मच. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे पिंपळगर गावचे ॲडव्होकेट सन्माननीय सुजितजी भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर प्रत्यक्ष या अंतिम फेरीच्या पुढच्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण जाऊया व्यासपीठावर. पुन्हा शब्दसुमनांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत पिंपळघर प्रीमियर लीग 2025 मध्ये. थँक्यू सो मच. दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झालं होतं. सुदीपजी भोईर साहेब आणि सुजितजी भोईर साहेब यांचं शुभागमन झालं. आपलं देखील पुन्हा एकदा PPL पर्व दुसरं मध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं एकदा स्वागत. चला टीम लाईफलाईन 11 आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि नयन भोईर दिनेश जोशी टीम आपण बॅटर लगेच पाठवा. तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला बाद लाईटचा सामना करावा लागणार नाही ही काळजी घेणं तुमची जिम्मेदारी. लगेचच आपण मैदानाच्या आत बॅटर पाठवा आणि टीम लाईफलाईन 11 संघाला विनंती असेल आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पिंपळघर प्रीमियर लीग पर्व दुसरं 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणता संघ पोचेल हे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये समस्त उपस्थित प्रेक्षक वर्गांना व्यासपीठावरील मान्यवरांना हे दिसेलच. मात्र नक्कीच हा सामना रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाही. थँक्यू सो मच. चला टीम लाईफलाईन 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि टीम हार्दिका एंटरप्राइजेस बॅटर पाठवा. बाद लाईटचा सामना तुम्हालाच करायचा आहे या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या. बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. या मेगा फिनाले मॅचला जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 23 धावांची. 23 धावा बनवायच्या आहेत जो आपला नियम आहे PPLचा. पहिलं षटक 40+ गोलंदाज करेल आणि सलामीला देखील एक सलामीला 40+ बॅटर आणि एक आपला रेग्युलरचा खेळाडू येताना पाहायला मिळेल. आणि सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे देखील. नयन भोईर आणि त्यांच्या समवेत बॅटर भरत पाटील आलेले आहेत. सो चला लवकर या. थोडंसं पावलांचा वेग वाढवायचा आहे कारण तुम्हालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल या गोष्टीची देखील तुम्ही नोंद घ्या. मेगा याचसाठी केला होता अट्टहास शेवटच हा घोड जावा आणि या सध्या षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे फलंदाजसाठी. रॉबर्ट पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार असो या चौकारांची हॅट्रिक असो तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक हार्दिका 11 संघासाठी आहे. कोणत्याही खेळाडूने जर चौकार आणि षटकाराची हॅट्रिक केली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. मॅचला आपण सुरुवात करूया. पवन भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर भरत पाटील बॉल. इथे पहिला चेंडू जोरदार टोळण्याच्या नादात सकवलेला आहे पवन भोईर याने. त्यावर मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने जे 12 चेंडू 23 धावांचं आव्हान आहे. इथे भरत पाटील याला घुटनाटेक शॉट जो त्याची खासियत आहे ही करावी लागेल संघाला ट्रॉफीपर्यंत पोचवायचं असेल तर. नयन भोईर दुसऱ्या चेंडूला पवन पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेकडे. तिथे सूरज जोशी कोणती चूक करत नाही. आणि इथे काय घडलंय काय बिघडलंय महत्वपूर्ण गडी धावचीतच्या रूपात भरत पाटील तंबूच्या दिशेने परतत आहे. भरत जा परत. अर्थात या खेळाडूने हे PPL पहिल्या सामन्यापासून गाजवलेलं आहे. मात्र इथे त्याला महत्वपूर्ण लढतीत तशी संधी मिळाली नाही. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोहंता भोईर एक नौखा उमदा अष्टपैलू खेळाडू. पाहूया ही जोडी 23 धावांचं लक्ष्य आपल्या संघाला ट्रॉफीपर्यंत नेऊन पोचवतात का. चला फास्ट करा. सूरज जोशी टीम मीटिंग बिलकुल नाही आता. तर कुठे बॅकफुटवर दिसत आहे कारण की जे काही पहिल्या षटकामध्ये 17 मध्ये फलंदाज
आवी पाटील आवी पाटील आम्हाला इथे आपण आधी पुकारा केला होता की पहिला फलंदाज हा 40चा येणार आहे, त्याच्यानंतर कोण येतील हे आपण काही जाहीर केलं नव्हतं, त्यामुळे रोहनता भोईर हा खेळपट्टीच्या आतमध्ये. चला कारण दादा त्याच्यामध्ये षटक सुद्धा 2 आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आयोजकांकडून एक झालेला आहे. फक्त तर खेळ आहे पिंपळगड प्रीमियर लीगचा अंतिम सामना आहे, अंतिम दिवस देखील आहे. इथे पुन्हा एकदा इथे सूरज जोशी पुन्हा चूक करणार नाही आणि इथे नयन भोईर याचा देखील खेळ संपुष्टात आलेला आहे. निश्चितच इथे आयकॉन प्लेअर आहे, तो आपण पुकारलेला होता की 1 षटकानंतर त्याने यायचे, त्यानंतर मधले कोण येतील याच्यावर काहीच डिस्कस झाला नव्हता. अर्थात येणारे चेंडू आता बाकी आहेत 9 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पिंपलघर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळला. आपण पाहतोय थोड्याशा आशा पल्लवित झालेले आहेत डॉक्टर जयेश शेळके, डॉक्टर कल्पेश भोईर आणि स्वतः इथे व्यासपीठावर न थांबता आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी जयेश शेळके हे आपल्या खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच ही ट्रॉफी जर लाईफलाईन संघ उचलतोय तर कुठेतरी सूरज जोशीचा डिमांड हा वाढणार आहे, दुसरा कप असणार आहे. इथे इथे सुरेख फटकावलेला आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये, चेंडू जातोय सीमारसीकडे सरसावलाय. इथे काय घडलंय काय बिघडलंय आम्हाला पंच सांगतीलच. दरम्यान सहज अशा 3 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत, तर आमचे प्रेक्षक तिथे उपस्थित आहेत. काय 3च धावा, तर या तिहेरी धावाने धावसंख्या पोचली. ती पंचांनी थर्ड अंपायरचा काय बाउंड्री चेक करायला सांगितले. ओके, रोहनता भोईर याला षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत वैभव भोईर याच्याकडून. मी पहिल्या सत्रापासून साहिल शेळके पाहतोय की इथे बक्षीस लावलं जातंय त्या घरच्याच खेळाडूंना लावलं जातंय. इथे मनोबल इतर खेळाडूंचा वाढवण्याचा प्रयत्न दिसला गेला नाही. पण एक आहे की इथे जे पैसे जमा होतील आणि षटकार मारला नाही तर पैसे परत केले. 3 धावा, फक्त 3 धावा, तर अशा तर चौकार नाही. या तिहेरी धाव्याने धावसंख्या पोचले 5 वर. रोहनता भोईर एक उमदा नौखा. इथे पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रात चेंडू पाठवून दिलाय आणि मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. इथे काय घडतंय आणि रोहनता ह्याला धावचित स्वरूप बाद करण्यात आलेले. अजूनही या षटकातला 1 चेंडू शेष आहे आणि येणाऱ्या क्रमवारीत फलंदाजीमध्ये अजूनही सौरव पाटील याचं येणं बाकी आहे. पिंपलघर खेलेगा ये पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. तर बघा अंतिम सामना जी लढत पाहतोय आपण, अर्थात दिनेश जोशी विपक्ष पवन भोईर एकाच संघातून 40+ फॉर्मॅटमध्ये हे खेळाडू खेळतायत. मात्र जी खुन्नस, जो रुतबा, जी जिद्द दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतंय हे याला म्हणतात क्रिकेट. पिंपळगडची खासियत झालेली आहे पिंपळगड लीगमध्ये की आपण एका संघामध्ये खेळतो तर एका संघामध्ये दुसऱ्या पिंपळगड पर्वामध्ये या PPLच्या क्षेत्रामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळायला मिळते आणि तितकीच मजा देखील तितकीच येते या खेळ खेळताना. पाहूया नशीब कोणाच्या बाजूने झुकतोय, कारण अजूनही सामना संपलेला नाही. खेळ जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण कोणती भविष्यवाणी करणं हे क्रिकेटमध्ये क्रमप्राप्त नाही. अर्थात खेळ संपलेला नाही, इथून खेळ पलटू शकतो. पवन भोईर इथे दिनेश याच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने सकवलाय क्षेत्ररक्षकाला. 2 धावा सहज पूर्ण करताना फलंदाज 3ऱ्या धावेसाठी धावतोय आणि सहज अशा 3 धावा, 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे
तर 3 धावा पूर्ण केल्यानंतर चौथ्या धावेसाठी गडी बाद झालेले आहेत. तिहेरी धावेने धावसंख्या पोहोचले 9. अर्थात आमचे गुणवंत गुणलेखक रमाकांत वाकडे आम्हाला सांगतायत की आता येणारे चेंडू फक्त 6 आणि 14 धावांची गरज. अर्थात हा सामना संपलेला नाही. हॅलो, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 14 धावांची. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये सन्माननीय दत्ताजी भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी चौकारासाठी 500. पहिल्या दिवसापासून बक्षिसांची खैरात यांच्या माध्यमातून केली जाते. 6 बॉल आणि 14 धावांची गरज. 6 चेंडू 14ची. सन ऑफ भिवंडी क्रिकेट ज्यानं साता समुद्रापार या पिंपळगडचं क्रिकेट नेलंय तो गोलंदाज. आणि समोर आता युवा बॅटर सध्या राज आहेत. सौरभ नॉन स्ट्रायकिंग एंडला. काय घडेल काय बिघडेल. सूरज जोशी दबाव आहे या गोलंदाजावरती देखील. चॅम्पियन बनायचंय तर 14 रोखायचे आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू स्टेप गोलंदाजानं त्याचं काम केलं. साहिल आता जी एक धाव घेतली गेली निश्चितच या धावेमुळे कुठेतरी हार्दिका या संघासाठी एक संजीवनी ठरेल. कारण आता स्ट्राईक रोटेट केल्यानंतर स्ट्राईकला आलंय आयकॉन प्लेअर सौरव पाटील. सूरज जोशी वर्सेस सौरव पाटील. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. इथे जोरदार टोलवण्याचा प्रयत्न चकवलाय. जुना अनुभव सूरज जोशी पणाला लावताना मात्र नौखा फलंदाज, नौखा म्हणता येणार नाही मात्र आयकॉन आहे. निश्चितच अजून सामना संपलेला नाही. येणारा चेंडू 4, जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 2 मोठे फटके येणारे 2 चेंडू सांगून जातील की हा सामना कोणत्या बाजूने झुकेल. सौरभ याने मॅच जिंकली तर रॉबर्ट पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. पुन्हा चकवलाय. अर्थात हा लॉलीपॉप चेंडू होता. सौरभ याला अति घाई म्हणजे वेध घेता आला नाही आणि निर्धाव. अजूनही सामना संपलेला नाही. 3 चेंडू आणि 13 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. हा चेंडू बरंच काही सांगून जाईल की या ट्रॉफीपर्यंत कोणता संघ पोहोचेल. जयेश शेळके धाकधूक वाढलेले, एका बाजूला कल्पेश भोईर धाकधूक वाढलेले. इथे आला आणि लालाच्या कंपनीचा वेध पहा. मी म्हटल्याप्रमाणे सामना संपलेला नाही आहे. रॉबर्ट पाटील 500 आणि दत्ताजी भोईर यांच्याकडनं 1000, 1500 आलेत. सौरवला अजून कमवायचे असतील तर ट्रॉफी देखील कमवायची असेल तर येणारे 2 चेंडू बरंच काही सांगून जाईल. 2 चेंडू 7 धावा. आता सलाईन कोणत्या संघाला लागेल हे थोड्याच वेळात कळेल. 2 चेंडू 7 धावा म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना निश्चित खिळून राहिलेला आहे. पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. हलकासा अपील, जोरदार अपील, मात्र पंच दाद देत नाहीत. दरम्यान चेंडू निघालाय डॉट. अर्थात येणारा चेंडू आणि 7 धावा. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे हा चेंडू जर या ठिकाणी हार्दिका एंटरप्राइजेस संघ जिंकतोय तर त्याला कारणीभूत असेल गोलंदाज सूरज जोशी. कारण हा शेवटचा चेंडू आहे. शेवटची फेअर डिलिव्हरी केली तर चेसिंगच्या जीवावर हा विजय संपादित करतोय. लाईफलाईन या संघाने या चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. लागोपाठ स्वतःच्या कर्णधार पदावर 2 चषकावर नाव कोरलेलं आहे सूरज जोशी याने. निश्चित पुढच्या पर्वासाठी या खेळाडूचा डिमांड
कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी जाता जाता या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की या क्रीडांगणाविषयी, खेळपट्टीविषयी जिथे द्वारकानाथ पाटील उर्फ गोट्या यांनी व्यासपीठावर येऊन आपलं आसन ग्रहण करायचंय. तर आवर्जून उल्लेख करेन या ठिकाणी की या क्रीडांगणाला ज्यांनी क्रिकेट दाखवलं खऱ्या अर्थाने ते आमच्यातून निघून गेलेले स्वर्गीय सुभाषजी शेळके साहेब असोत, रवींद्र शेळके असोत, हनुमान बजागे, तर सध्या अरुण भोईर, नागेश बजागे या दिग्गज खेळाडूंनी या क्रीडांगणाला जे मान सन्मान दिला आणि इथून चांगले चांगले खेळाडू निपजतील ही तसदी घेतली, अशा सर्वांचं या ठिकाणी नामोल्लेख टाळणं हे चुकीचं ठरेल. तर जे हनुमान बजागे, सुभाषजी भोईर, रवींद्र शेळके हे आमच्यातून आपल्यातून निघून गेलेले आहेत, त्यांना या प्रीमियर लीगच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. तर या पुढील कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय माझे मराठीचे उत्तम सहकारी समालोचक अर्थात साहिल शेळके. थँक्यू सो मच CS पाटील सर आणि धन्यवाद राजू पाटील, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सो चला, सर्व संघांना विनंती असेल ज्या आमच्या 12 टीम्स होत्या, सो 12ही टीम्सना आणि टीम्सच्या ओनर्सना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि सर्व टीम्सना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर येऊन उभं राहायचं आहे. सर्व संघांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर येऊन उभे राहा. आपण व्यासपीठावरती वळणार आहोत. व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जाईल. कॅमेरामॅन आपण या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचा करणार आहोत. पिंपळघर प्रीमियर लीग आपण अनुभवलं. पुन्हा एकदा आलेल्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत. थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ करणार आहोत. सो सर्व संघांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर या. सर्व संघांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर या. आणि आमचे 12 टीम्स या PPL पर्व दुसऱ्यामध्ये खेळले त्या टीमच्या ओनरला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. या आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या व्यासपीठावरती विराजमान आमचे मान्यवर, अगदी गेल्या 3 दिवसांपासून साहेबांची वाट बघितली जात होती आणि अखेर साहेबांनी या पिंपळघर प्रीमियर लीगला उपस्थिती दाखवली. आमचे सर्वांचे लाडके DY फाउंडेशनचे ओनर तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी चोर